नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. मागच्या काही वर्षात तुम्ही असं का होतं नावाचं सदर वयममध्ये वाचलंय आणि आपण वेळोवेळी ब्लॉगमध्येही ते पोस्ट करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मुळात असं का होतं हे नावच खूप इंटरेस्टिंग आहे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि आपल्याला प्रश्न पडतात, की हे असं का? आणि ते सदर खूप छानपणे आपल्यासमोर उलगडून मांडलं होतं ते डॉक्टर उज्ज्वला दळवी. तुम्ही त्यांना सगळे जाणताच, कारण आपल्या वयम परिवारातल्याच त्या एक आहेत. तर आज हीच सीरीज आपण YouTubeच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि सुरुवातीचाच आपला विषय आहे असं का होतंचा, की ताप का येतो? सध्या पाऊस आहे, साथीचे आजार सुरू आहेत, जिकडे-तिकडे आपण वातावरण बघतोय, की ताप येतोय आणि काही ना काहीतरी सुरूच आहे. तर मग का नाही तापापासूनच आपण सुरुवात करायची? म्हणून पहिला एपिसोड आहे असं का होतंचा, तो म्हणजे ताप का येतो? तर आजच्या या पहिल्या भागामध्ये मी डॉक्टर उज्ज्वला दळवींचं स्वागत करते. हॅलो मॅडम. हॅलो. जसं मी म्हटलं, की ही सीरीज म्हणजे सदर तुम्ही लिहिलं, हं, लोकांना आवडलं, खूप छान रिस्पॉन्स आले आणि आता आपण या माध्यमातून ते लोकांपर्यंत हं, पोहोचवतोय. आणि ताप. हं. मुळात ताप हा शब्दच असा आहे, की तो उच्चारल्यानंतर सगळ्यांना तापदायक. हां, तापदायकच वाटतो. आणि जेव्हा ताप येतो, तेव्हा नक्की शरीरामध्ये आपल्या काय बदल घडतात आणि कशामुळे आपलं शरीर एवढं तापतं? ताप त्यावेळी शरीराला हवा असतो बऱ्याच वेळा. हं. ताप जेव्हा कुठल्या जंतूची लागण होते, तेव्हा वरच्या तापमानाला त्या जंतूशी झगडणं शरीराला सोपं जातं. शरीरातल्या सगळ्या लढाऊ प्रतिक्रिया त्या म्हणजे आपण म्हणतो ना वातावरण तापलंय, तसं हं. शरीरातलं वातावरण तापलं, की हं. त्या लढाईचा जोर येतो. आणि म्हणून शरीरात एक थर्मोस्टॅट असतं, म्हणजे आपल्या फ्रिजमध्ये जसं असतं, हं. तसं मेंदूमध्ये थर्मोस्टॅट असतं. तर ते शरीर वरच्या लेव्हलला नेतं आणि मग त्या तापमानाला शरीर पोचवायचं म्हणून धडपड होते. आणि ती धडपड म्हणजे काय होते? शरीरातून उष्णता कुठून बाहेर पडते? त्वचेतनं. हं. मग त्वचेतनं बाहेर पडते तर तिकडची उष्णता कमीच करायची. म्हणजे त्वचेखालच्या रक्तवाहिन्या अगदी आकुंचन पावतात, तिथे रक्त कमी पाठवलं जातं. म्हणजे बाहेर पडणारी उष्णता बंद केली. हं. श्वासातून सुद्धा शक्यतो कमी उष्णता बाहेर जाईल हे बघतात. आणि उष्णता वाढवण्यासाठी शरीरातली सगळे स्नायू कामाला लागतात. जोरजोरात आकुंचन प्रसरण पावायला लागतात. म्हणून त्यावेळी आपण म्हणतो थंडी आली, हं. हुडहुडी भरली. हो. ते जे होतं आणि त्या सगळ्याने थर्मोस्टॅटला पाहिजे असतं त्या पातळीवरती आपलं तापमान जातं. तिथे पोहोचेपर्यंत तो खूप त्रासदायक प्रवास प्रवास असतो. असतो. हं. पण एकदा तिथे पोहोचलं, की ते सुखाचं असतं, बरं वाटतं ताप हं. वाढला की. हं. म्हणजे ज्याला ताप येतो, बाकीचे सगळे हैराण होतात, पण त्या माणसाला ताप चढला की बरं वाटतं. हं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की आता ह्याला ताप आलाय आणि आपण म्हणतो, की 100 डिग्री सेल्सियस आहे किंवा 101 आहे, 102 आहे. खरं तर 103 ताप म्हटलं, की आपण घाबरून जातो. हं. अरे बापरे! किती हा ताप हो, आलाय हो. वगैरे. पण आता तुम्ही म्हटलत, की तो वाढलं, त्या माणसाला थोडं बरोबर. बरं वाटतं. पण मग हे असं विरोधाभास का आहे? मग आपण का घाबरतो? आपण घाबरतो, कारण एकतर ताप आला, म्हणजे आत काहीतरी गडबड चालू आहे, ह्याचं ते प्रतीक असतं. हं. आणि ताप 104 च्या पुढे 104 फॅरनहाईट किंवा 41 सेल्सियस हं. ह्याच्या पुढे गेला, की मेंदूला घातक असतो. हं. मेंदूतली जी प्रोटीन्स, प्रथिनं असतात, त्यांचे आकार वेडेवाकडे होतात. हं. मुख्यत्वे लहान मेंदू, जो तोल सावरायला मदत करतो, त्याच्यावरती याचा पटकन परिणाम होतो हं. आणि मग तोल सावरणं त्या माणसाला कठीण होतं. कठीण होतं. आणि तो आज झालं, उद्या बरं झालं असं नाही. ते एकदा झालं की कायमचं टिकू शकतं. हं. हं. म्हणून ताप तेवढा चढायला द्यायचा नाही. साधारण 38 डिग्री सेल्सियसला पोहोचला ताप, की काही ना काही करून तो खाली आणायचा प्रयत्न करायलाच हवा. हं. आणि मग ज्याच्यामुळे येतोय त्याच्यावरती आपण इलाज करू. व्हायरल असला तर तो त्या खालच्या लेव्हलला जी काही लढाई होते त्याच्यात आपण जिंकू शकतो. हं. हं. पण आता मुळात आपण जसं म्हटलंत, की तुम्ही आपल्या शरीराला तापमान योग्य ह्याच्यासाठी तो थर्मोस असतो आपल्या ह्याच्यात आणि ते तापमान वाढत जातं. पण मुळात आता काहीतरी शरीरात घडतंय, हं, बदल होत आहे.
हं. पण मग हे ताप येण्याची जशी आपण कारण म्हणतो की त्यामागे काहीतरी कारण असणार. हं. मग कधी सांगतात पावसात भिजल्यामुळे आला, कोणी सांगतं थंड खाल्ल्यामुळे आला. हं. पण हे खरं आहे का? आणि ताप येण्याची कारणं काय आहेत नक्की? ताप येण्याची कारणं बरीच आहेत. पहिल्यांदा आपण हे पावसात भिजणं आणि थंड खाणं बाजूला करूया. हं. जर काही इन्फेक्शन होत असलं, सर्दी होत असली आणि पावसात भिजायला झालं किंवा थंड खाल्लं, तर त्या जरा खाली आलेल्या तापमानामुळे हं. त्या जंतूंना वाढायला मजा येते. आपण म्हटलं वरच्या तापमानाला जंतू मारले जातात, हं. खालच्या तापमानाला लढाई तेवढी कमी कमी होते, होते. म्हणून ते वाढतात आणि हं. म्हणून ती सर्दी वाढलेली कळते. नाहीतर नुसतं पावसात भिजून किंवा आईस्क्रीम खाऊन सर्दी होत नाही. तापाची कारणं बरीच असतात. मुख्य म्हणजे इन्फेक्शन्स, हं. व्हायरल म्हणा किंवा टीबी सारखे जंतू, हं. कॅन्सर सारखे आजार, कॅन्सर किंवा आपलीच प्रतिकारशक्ती आपल्यावरच हल्ला करते. ते आत्मघातकी आजार असतात काही. हं. हं. त्यांच्यात काही औषधांच्यामुळे सक्सिनिल कोलिन म्हणून अॅनेस्थेशियाच्या बरोबर द्यायचं एक औषध असतं. त्याने काही माणसांना अनावर ताप चढतो हं. आणि तो खाली आणणं अत्यंत कठीण जातं. आणि रस्त्यावरती भर दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात जे लोक काम करतात पाणी न पिता, हं. त्यांना उष्माघात होतो. हं. तिथे शरीराच्या थर्मोस्टॅटला न जुमानता ताप चढतो आणि तो मात्र जे काही आयुध तुमच्या हातात असेल त्याने तो ताबडतोब खाली आणायलाच पाहिजे, कारण तो शरीराच्या हाताबाहेर गेलेला हं. असतो. ओके. आणि मग आता म्हणतात की तुम्ही जसं म्हटलंत व्हायरल इन्फेक्शन आहे हं. किंवा मलेरियाचा ताप आहे. हं. मग हे तापाचे प्रकार आहेत का हो वेगवेगळे? आता औषधं इतकी छान झालेली आहेत हं. की ते तापाचे प्रकार वगैरे वगैरे बघत बसायला किंवा लॅबोरेटरी टेस्ट सुद्धा भरपूर आहेत. हं. हं. पण पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा तापाच्या प्रकारावरून आम्हाला निदान कळत होतं. हं. डायग्नोसिस तसा होत होता. मग हुडहुडी भरून येतो, नुसती थंडी भरते, तो व्हायरल असेल. हं. हुडहुडी भरून म्हणजे अगदी बिछाना हालतो, तो मलेरिया असणार. दर तिसऱ्या दिवशी येतो, दर चौथ्या दिवशी येतो, मलेरिया असेल. हं. किंवा टायफॉइडचा ताप आम्ही म्हणायचो स्टेप लॅडर पॅटर्न, जिन्यासारखा वर 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 दररोज जातो. असे तापाचे प्रकार त्यावेळी आम्ही घोकत होतो. हं. आता ते लक्षात ठेवायची गरज नाही. नाही. म्हणजे असतात तापाचे होय, प्रकार. होय, होय. बरं आता ताप हा साथीचा आजार आहे का? ताप हा साथीचा आजार नाही. जो काही रोग किंवा साथीचा रोग पसरत असतो त्याची साथ, हं. आणि त्याच्यामुळे येणारा ताप त्याच्या बरोबर फिरतो बापडा. हं. आईच्या हाताला धरून बाळ फिरावं हं. तसा. हं. हं. म्हणजे एखाद्याला ताप असेल आणि त्याच्या बाजूला मी बसले हं. तर उद्या मला ताप येईल का? कारण ते इन्फेक्शन त्याच्याकडून तुला लागेल ना. हं. म्हणून तो मला ताप येऊ शकतो. हं. बरं. आणि साधारणतः आता तापामध्ये काय करावं आणि काय करू नये या बाबतीत अनेक आपले गैरसमज खूप असतात की ताप आला, जसं मगाशी म्हटलं की थंड नाही खायचं, ताप आला की अंघोळ नाही करायची किंवा ताप आल्यानंतर मग घरीच राहायचं, बाबा विश्रांती घ्यायची, जायचं नाही, बाहेर नाही पडायचं, मोठे लोक सांगतात आपल्याला. पण ताप आल्यानंतर आपण काय करावं आणि काय करू नये? ताप आल्यावर शरीराला विश्रांती हवी असते, हं. तेव्हा त्याला विश्रांती द्यावी. हं. घरातून बाहेर पडू नये, कारण जे काही इन्फेक्शन तुझ्याकडे आहे ते दुसऱ्यांना तू वाटत फिरणार, म्हणून बाहेर पडू नये, शाळेत जाऊ नये. आणि अंघोळ करायला काहीच हरकत नाही. स्वच्छ झाल्यावर बरं वाटतं तापात सुद्धा. आणि जरा ते पाणी अंगावरून गेलं, त्याचं बाष्पीभवन झालं की थोडा तापही खाली येतो. बरोबर आहे. बरं, डोक्यात ताप चढतो हे जे तुम्ही मगाशी सांगितलं, डोक्यात ताप चढतो म्हणजे तो आपल्या मेंदूवरती आघात करतो. पण मग अशा वेळी तो अचानक चढतो का, या बाबतीत पण लोकांचा गैरसमज आहे की ताप आला तो सक्कन चढतो आणि डोक्यात जातो. नाही, आता थर्मोमीटर जर आपल्याकडे आहे तर आपण बघत राहू शकतो. 38च्या आसपास आला, त्याला 41 वर जायला द्यायचाच नाही. 38च्या आसपास आला की त्याला खाली आणायला कपाळावरती पट्ट्या ठेवायच्या कोमट पाण्याच्या, पोटावरती ठेवायच्या आणि हलक्या झुळका येतील एवढा वारा ठेवायचा, म्हणजे बाष्पीभवन होतं, शरीरातली उष्णता निघून जाते. किंवा
उष्माघात असला तर थंड पाणी प्यायला द्यायचं, थंड पाण्याच्या टबात बसवायचं. कधी कधी एनिमा थंड पाण्याचा देऊन ते टेम्परेचर खाली आणायचं. आणि पॅरासिटामॉल, क्रोसिन आहेच की, मुलांनाही चालतं. आणि त्याचं सिरप द्या, गोळी द्या, किंवा अगदीच ते बाळाला उलट्या होत असल्या तर रेक्टल सपोजिटरी खालून घालता येते, तीही ओके. असते. आता लहान मुलांचं म्हटलं, जनरली असं म्हटलं जातं की लहान मुलांना वारंवार ताप येतो, हं. कारण त्यांना तेवढं शाळेत जातात किंवा आता जसं आपण म्हटलं की बाजूच्याला ताप आहे किंवा अजून कोणाला आहे, त्यांना इन्फेक्शन माहिती नसतं आणि जातात. पण लहान मुलांना वारंवार ताप येतो, ते कशामुळे? लहान मुलांची प्रतिकारशक्ती घडत असते. वेगवेगळ्या जंतूंना, व्हायरसेसना जसजसे ते सामोरे जातात, तसतशी प्रतिकारशक्ती शिकत जाते. शिक्षण चालू असतं. साधारण 5 वर्षाची मुलं होईपर्यंत ते शिक्षण बऱ्यापैकी पुढे जातं, ग्रॅज्युएट होतात. आणि मग ते परत परत सर्दी होणं, आणि पुन्हा शाळेत गेली की एकाची सर्दी दुसऱ्याला, प्रत्येक जण वर्गातला नवं नवं काही काही घेऊन येतो. सुट्टीवरून आले की तर आणखीनच. त्यामुळे ते तो लागतच राहते हं, त्यांना. हं, हं. बरं, ताप येऊ नये म्हणून जनरली आपण अशी काही काळजी घेऊ शकतो का? की तो आपल्याला, कारण आता कसं असतं, काहींना वर्षातून 2-3दा ताप येतो, काहींना वरचे वर येतो. तर ती येऊ नये म्हणून आपण जसं इतर कुठच्यातरी गोष्टी म्हणतो, की त्यासाठी आपण काळजी घेऊन ते टाळू शकतो. तर तापाचं पण तसं आहे का? गर्दीच्या ठिकाणी जायचं असलं तर हं. मास्क लावून जावं. हं. पण मुलं शाळेत जाताना मास्क लावून काय जाणार, जाता जाता काढून टाकणार. हं. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्याला ते येऊच द्यायचे आणि ते शिक्षण आहे हे मनात ठेवायचं. म्हणजे माझ्या पीडियाट्रिशियन सांगायच्या, 5 वर्षाचं मूल होईपर्यंत 555 वेळा ते आजारी पडणार. हं. धरून चाल, 556 वेळा आजारी पडलं की काळजी करू. ते धरून चालायचं. म्हणजे ते आलं तरी घाबरायची गरज नाही, नाही. नाही. ते इम्युनिटी वाढवण्याचं एक प्रकारचं हो, हो, साधन आहे हो. असं म्हणायला हरकत नाही. फक्त ते हाताबाहेर जायला जायला द्यायचं द्यायचं नाही. बरोबर. एवढंच. हं, हं. आता तुम्ही म्हटलं सर्दी असेल, ताप असेल किंवा काही असेल, आपल्या तोंडाची चव निघून जाते. म्हणजे हं, आपल्याला काही खावंसं वाटत हं. नाही. हे असं कशामुळे होतं? चवीचे 2 भाग असतात. हं, एक जिभेला लागते ती, आणि एक वासातून कळते ती. हं, फ्लेवर जो असतो तो आंबट, तिखट वगैरे हे जिभेला कळतं. हं, हं, पण फ्लेवर जो असतो तो नाकाला कळतो. हं. आणि सर्दी झाली की पहिले नाक नाक बंद. बंद होतं, हं, आणि गंधमज्जा तंतू बंद पडले हं. की चव जाते. चव जाते. ओके. आता मगाशी तुम्ही म्हटलंत, की तापामध्ये अंघोळ केलेली चालते. ताप आल्यानंतर पावसात भिजतो आपण. त्यामुळे पण ताप येतो असं काही नाही. नाही. पण आता हवामान बदलामुळे ताप येऊ शकतो का? हो, कारण हवामान बदल झाला की त्या जंतूंना पण हवामान बदल असतो ना. हं, त्यामुळे नवे नवे जंतू प्रत्येक नव्या हवामानात येतात. हं, मग ते आपल्याला भेटायला येतात. हं, हं, हं. आणि मग घरगुती उपाय तापामध्ये हं, जसं हं, आपण म्हणतो, की थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात हं, किंवा बर्फाच्या पाण्यात पण आपण मिठाच्या किंवा बर्फाच्या पाण्याने पण आपण अंग पुसतो लहान हं. मुलांचं वगैरे. हे घरगुती उपाय ते उपयोगी पडतात का? हो, आपण मगाशी म्हटलंच, हो. ताप जर चढायला लागला तर कपाळावरती पट्टी ठेवावी, पोटावर पट्टी ठेवावी, पुसावं. हं, बाष्पीभवनाने शरीराचं तापमान खाली येतं, हं. आणि ते करायला हरकतच नाही, करावंच. ओके. हं, आणि मग आता ह्यातली जी औषधं, मेन हं, प्रक्रिया येते ती तापाची औषधं. हं. जनरली आपण क्रोसिन किंवा पॅरासिटामॉल खातो. पण कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं, की ताप येतो किंवा त्यावेळी तेव्हापासून डोलो नावाची गोळी खूप फेमस झाली. ती गोळी चालू हं. लागली. पण ॲक्चुअली ही जी सगळी मेडिसिन्स आपण घेतो, त्याने आपला ताप कमी होतो. हं. म्हणजे आपण कुठेतरी ते जे आतमध्ये लढाई असते, ती लढाई थांबवतो की संपवतो? बऱ्याच वेळा आपण 38च्या पुढे गेलं तर पॅरासिटामॉल द्यायची. 37.5 ला पॅरासिटामॉल वगैरे काही द्यायचं नाही. शांत राहायचं. येऊ दे हं, तेवढा ताप. हं. थोडा ताप आलेला चांगला असतो. पण तो एका ठराविक मर्यादेच्या पुढे जाता नये एवढंच बघायचं गोळ्या हं. देऊन. म्हणजे मेडिसिन्सने आपण इन शॉर्ट तो ताप कमी करतो. हं. म्हणजे हाताबाहेर जायला जायला देत देत नाही नाही. एवढंच. हां, येस. आता ताप हा शब्द जसा आपण मगाशी म्हटला, त्याला हं, थोडी साहित्याची बाजू दिली आपण, हं, हं, बघितली हं, त्याची. तर तापदायक गोष्टी असतात आपल्याला. पण जनरली हा शरीराचा ताप झाला. पण जेव्हा मानसिक ताप होतो, हं, तो हं, आणि हा ताप याच्यात फरक आहे. पण हं. त्यावेळी सुद्धा आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होतात. हो, पण त्यावेळी हॉर्मोन्स, एन्झाईम्स, रासायनिक पदार्थ शरीरातले वाढतात, हं, आणि त्यांचा मग
फार असा सर्वव्यापी परिणाम होतो. म्हणजे ताप एका गोष्टीशी झुंजण्यासाठी आलेला असतो, सर्वव्यापीच त्याचा परिणाम असतो, सगळंच शरीर तयार होतं त्याच्यासाठी. पण हा मानसिक तापांचा परिणाम अधिक टिकतो आणि त्यालाही त्याची औषधं द्यावी, घरगुती औषधंही करावी, म्हणजे गप्पा माराव्या, हसावं जरा, काहीतरी मनाजोगं करावं, हे आहेच आहे, मानसिक बरोबर. तापात. म्हणजे तुम्ही आता जे तापाचे गैरसमज जे अनेकांच्या मनात होते, छोटे-छोटे असू दे किंवा आपला लेख वाचल्यानंतर ज्याच्यामध्ये तुम्ही असंच म्हटलेलं आहे, की जो ताप असतो, तो लढाई असते आणि ती लढाई आपल्याला कुठेतरी थांबवायची असते आणि हं. मग पुढची प्रोसेस होते. तर मुळात असं का होतं? मुळात ताप आपल्याला का येतो? हे तुम्ही छान परत एकदा सगळ्यांना उलगडून सांगितलंय. सो थँक सो मच. वेलकम. आणि तापामध्ये जर तुम्ही खरंच अशा गोष्टी अजूनही पाळत असाल आणि मोठे तुम्हाला सांगत असतील, की अंघोळ नको करू, बाहेर नको जाऊ, तर तेवढी बाहेर न जाण्याची तुम्ही काळजी घ्या. पण अंघोळ मात्र रोज करा, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. कारण हा जो ताप आपल्याला येतोय, ती कुठेतरी आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्याची एक प्रक्रिया आहे, असं आपण म्हणूया. आणि असं का होतं, त्याचा पहिला एपिसोड ताप का येतो, तो तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला कळवा. अजूनही आपण असं का होतं याचे अनेक एपिसोड तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत. तोपर्यंत सो मच. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही वयमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा ताप आल्यानंतर घरी काय-काय घरगुती उपाय करता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. सो मच.